Hi dear students, this is Srikant Vamanrao Patil and I am working as Junior College Lecturer in Bharat Junior College Buldhana since 1998. Recently, board has published a question bank for all subjects, which you know. Answers to these questions of 3 and 4 marks are available everywhere. सगळ्यांना माहिती आहे 3 ते 4 मार्काच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतात. सगळ्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत. नोट्समध्ये बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये उपलब्ध आहेत. बट द मेन प्रॉब्लेम इज ऑफ 1 and 2 मार्क क्वेश्चन्स. 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र मेन प्रॉब्लेम आहे. कारण की 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, त्याची मांडणी कशी करायची, इथपासून आपली सुरुवात असेल. त्याचबरोबर 2 मार्काच्या प्रश्नामध्ये किती लेंथ ठेवायची, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हे सगळं आपण जर याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. सो द आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स मीन्स 1 and 2 मार्क क्वेश्चन्स इज नॉट अवेलेबल एनीवेअर. सो यू हॅड टू सर्च फॉर इट्स आन्सर अँड रिप्रेझेंट इट इन एक्सपेक्टेड मॅनर. म्हणून याची उत्तरं उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं याची उत्तरं तयार करावी लागतील. ओके, दिस इज अ टिपिकल वर्क. पण हे मात्र अवघड काम होईल, कारण की आता वेळ कमी आपल्याकडे, अभ्यासासाठी वेळ कमी आहे, दिवस कमी राहिलेत, पेपर जवळ आलेत. त्यामुळे तुमचं हे जे टिपिकल काम आहे, तुमच्या डोक्यावर जे आलं होतं आता बोर्डाने ती क्वेश्चन बँक पब्लिश केल्यामुळे, ते थोडंसं कमी करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. So I am giving you all answers of such questions from question bank in explanation form. आणि म्हणून मग या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत, 1 मार्कावर आले आणि 2 मार्कावर, त्याचे सगळ्यांचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. आणि ते एक्सपेक्टेड फॉर्ममध्ये, म्हणजे बोर्डात तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे एक्सप्लेनेशन फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, पण त्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, सूचना त्यांनी दिली आहे, हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल, त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड्स क्वेश्चन बँक of chapter number 13, that is AC circuits, and the type 1 questions, that is very short answer questions, VSA questions carrying 1 mark each. Okay, the first question is define capacitive reactance. सरळ तुम्हाला फक्त व्याख्या लिहायची आहे. काय डेफिनेशन आहे? The effective resistance offered by capacitor to the AC circuit or to AC is called capacitive reactance. Second question is a charged 10 microfarad capacitor is connected to 81 millihenry inductor. एक कॅपॅसिटर आहे 10 मायक्रोफॅरेडचा, की जो आपण एका इंडक्टरला कनेक्ट केला. 81 मिलीहेनरी इंडक्टरला आपण तो कनेक्ट केला आहे. व्हॉट इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री ऑसिलेशन्स ऑफ द सर्किट. तर त्या सर्किटमधली अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती असेल काढायची आहे. आपल्याला माहिती आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/√LC. पुट द व्हॅल्यूज प्लेस केल्या, ॲन्सर काढलं. द ॲन्सर इज 1.1 × 10⁻³ आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण ओमेगा काढलेला आहे, त्यामुळे युनिट असेल रेडियन पर सेकंद. आहे बरोबर. कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघू शकता. त्यानंतर थर्ड क्वेश्चन इज स्टेट द इक्वेशन ऑफ इम्पिडन्स झेड इन अन AC सर्किट. AC सर्किटमध्ये इम्पिडन्सचा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. जनरल फॉर्म्युला इम्पिडन्सचा आहे झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये रेजिस्टन्स स्क्वेअर प्लस रिॲक्टन्स स्क्वेअर. आणि सिरीज LCRचा जर तुम्ही घेतला तर अंडररूटमध्ये R² प्लस XL मायनस XC होल स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला लिहिला तर हे सिम्बॉल्स लिहायचे आणि जनरल फॉर्म्युला लिहिला तर हे लिहायचं. ओके,
एका मार्कासाठी कोणतंही एक लिहा. क्वेश्चन नंबर 4. इन LCR सिरीज सर्किट व्हॉट इज द कंडिशन फॉर करंट रेझोनन्स. सिरीज LCR सर्किटमध्ये जेव्हा रेझोनन्स होतं तेव्हा करंट हा मॅक्झिमम असतो. करंट मॅक्झिमम असण्यामागचं कारण काय असतं, कारण की इम्पिडन्स मिनिमम झालेला असतो. इम्पिडन्स मिनिमम होऊन किती होईल, तर रेजिस्टन्स एवढा, हे आपल्याला माहिती आहे. सो इन सिरीज LCR सर्किट when impedance becomes equal to resistance that is minimum, the current becomes maximum. So काय कंडिशन असेल मग, impedance must be minimum. So I0 is equal to E0 by Z म्हणजे E0 by R is the condition for current resonance. किंवा तुम्ही फक्त असं लिहिलं तरी चालतं, for current resonance the impedance must be minimum. एवढं एक वाक्य लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. State any one characteristics of a parallel LC resonant circuit. पॅरलल रेझोनन्स सर्किटची आपल्याला कोणतीही एक कॅरेक्टरिस्टिक लिहायची. मी तुम्हाला 5 कॅरेक्टरिस्टिक लिहून दिल्या आहेत, तुम्हाला त्यातली एक कोणतीही एक लिहायची. कोणतीही एक लिहा. द कॅरेक्टरिस्टिक इज द रेझोनन्स ऑकर वेन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी किती असते, 1/2π√LC. इम्पिडन्स काय असतो, मॅक्झिमम. पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये इम्पिडन्स मॅक्झिमम होतो, त्यामुळे करंट काय असतो, मिनिमम असतो. आणि ते जे सर्किट आहे पॅरलल रेझोनन्स सर्किट हे रिजेक्टर सर्किट म्हणून काम करतं. बघा प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ॲव्हरेज करंट अँड RMS करंट ओव्हर हाफ सायकल. हाफ सायकलसाठी RMS करंट आणि ॲव्हरेज करंटमधलं काय रिलेशन असतं, तर तुम्हाला डायरेक्ट हे रिलेशन लिहायचं आहे. कसं आलं ते सांगितलं तुम्हाला. द रिलेशन बिटवीन ॲव्हरेज करंट अँड पीक करंट फॉर हाफ सायकल. पीक करंट आणि ॲव्हरेज करंटमध्ये हे रिलेशन असतं. I ॲव्हरेज इज इक्वल टू 0.637 किंवा 2/π टाइम्स पीक करंट. I0 म्हणजे पीक करंट. पण पीक करंट आणि RMS करंटमध्ये काय रिलेशन असतं, I0 इज इक्वल टू √2 टाइम्स IRMS. म्हणून मग या I0च्या ऐवजी √2 टाइम्स IRMS टाकलं. सो इट बिकम्स 2/π √2 टाइम्स IRMS. बघा ॲव्हरेज करंट आणि RMS करंट रिलेशन हे आहे, ॲव्हरेज करंट आणि पीक करंट रिलेशन हे आहे. दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला जे विचारलं त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. 1 मार्कासाठी त्या रिलेशनचं रिलेशन तुम्हाला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. इफ द पीक व्हॅल्यू ऑफ ॲन अल्टरनेटिंग EMF इज 15 व्होल्ट. अल्टरनेटिंग EMFची पीक व्हॅल्यू म्हणजे E0 15 व्होल्ट दिलेली आहे. व्हॉट इज द मीन व्हॅल्यू ओव्हर हाफ सायकल. मीन व्हॅल्यू म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू. हाफ सायकलसाठी काय फॉर्म्युला असतो, E ॲव्हरेज इज इक्वल टू 2/π टाइम्स E0 म्हणजे 0.637 टाइम्स E0. सो 0.637 टाइम्स 15 means 9.55 volt. So mean value over a half cycle is 9.555 volt. Okay. The second type is short answer one type question म्हणजे essay 1 questions carrying 2 mark each. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन काय दिलाय पहा, state the average or mean value of alternating EMF and obtain the expression for it. ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची आणि त्याचं एक्सप्रेशन आपल्याला तयार करायचं आहे. आपण एक्सप्रेशनच तयार करू आणि शेवटी सांगू की ही ॲव्हरेज व्हॅल्यू असते म्हणून. डेफिनेशन काय दिली पहा, द ॲव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज ऑर EMF ओव्हर 1 हाफ सायकल इज कॉल्ड ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF. म्हणजे हाफ सायकलसाठी आपण EMFचं जे ॲव्हरेज घेतो त्याला म्हणायचं त्याची ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू. हाफ सायकलसाठीच फक्त. आता EMFचं इक्वेशन काय असतं, E इज इक्वल टू E0 साईन थिटा किंवा साईन ओमेगा टी आपल्याला माहिती आहे. सो इट्स ॲव्हरेज व्हॅल्यू इज, तर ॲव्हरेज व्हॅल्यू घेण्यासाठी दोन्ही साईडचं ॲव्हरेज घ्यावं लागेल. सो ईच्या ऐवजी E ॲव्हरेज लिहिलं आणि इथे E0 म्हणजे पीक व्हॅल्यू आहे, ही फिक्स असते, त्याचं काही ॲव्हरेज घेता येत नाही, त्याचं ॲव्हरेज एवढंच असतं. पण साईन थिटाचं ॲव्हरेज मात्र तुम्हाला घेता येतं. सो टेक ॲव्हरेज ऑफ साईन थिटा ओव्हर हाफ सायकल. फक्त अर्ध्या सायकलसाठी. म्हणून मग त्या साईन थिटाचा ॲव्हरेज काढला मी. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π साईन थिटा डी थिटा अपॉन इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π डी थिटा. ॲव्हरेज येतं त्याचं 2/π किंवा 2/π एवढं त्याचं ॲव्हरेज येतं हाफ सायकलसाठी साईन थिटाचं. सो E ॲव्हरेज इज इक्वल टू E0 टाइम्स 2/π. म्हणजेच ॲव्हरेज EMF इज 2/π टाइम्स पीक EMF. म्हणजेच ॲव्हरेज EMF इज इक्वल टू 0.637 टाइम्स पीक EMF. म्हणजे पीक EMFच्या 63.7% काय असतं, ॲव्हरेज EMF असतो.
The second question is, explain the term impedance and state the formula for it in the case of an LCR series circuit. इम्पिडन्स म्हणजे काय ते तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म्युला सांगायचा आहे, स्टेट करायचं आहे, स्टेट द फॉर्म्युला फॉर इट इन केस ऑफ LCR सिरीज सर्किट. आता इम्पिडन्सची व्याख्या लिहा पहिले. द इफेक्टिव्ह ऑपोजिशन ऑफर्ड बाय सर्किट टू AC इज कॉल्ड इम्पिडन्स. आता एखाद्या सर्किटमध्ये इंडक्टर असेल, कॅपॅसिटर असेल, रेजिस्टन्स असेल किंवा दोघंच असेल किंवा एकच असेल तर त्यांनी ACला जे रेजिस्टन्स ऑफर केलेलं असतं त्याला आपण इम्पिडन्स म्हणतो. सो द इफेक्टिव्ह opposition offered by the circuit to AC is called impedance. त्यातला सेकंड पॉईंट टाका. इन LCR सर्किट कॅपॅसिटर ऑफर रेजिस्टन्स कॉल्ड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स की ज्याला आपण XC या सिम्बॉलने दाखवतो. इंडक्टर ऑफर्स रेजिस्टन्स कॉल्ड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स की ज्याला आपण XL या सिम्बॉलने दाखवतो. अँड रेजिस्टन्स R बाय रेजिस्टन्स जे ऑफर करतो असं R एवढं. द टोटल रेजिस्टन्स इज कॉल्ड इम्पिडन्स अँड इट इज. तर या कंप्लीटचं जे टोटल रेजिस्टन्स असतं त्याला इम्पिडन्स म्हणतात आणि इम्पिडन्स असतो स्क्वेअर रूटमध्ये रेजिस्टन्स स्क्वेअर प्लस रिॲक्टन्स स्क्वेअर. सो रेजिस्टन्स स्क्वेअर म्हणजे कॅपिटल Rचा स्क्वेअर आणि रिॲक्टन्स असेल XL मायनस XC त्याचा होल स्क्वेअर. सो दिस इज रिक्वायर्ड फॉर्म्युला. हा फॉर्म्युला मिळाला आणि तेच इम्पिडन्सचा फॉर्म्युला आपल्याला स्टेट पण करायचा होता. एक्सप्लेन द टर्म इम्पिडन्स अँड स्टेट द फॉर्म्युला फॉर इट इन केस ऑफ LCR सिरीज सर्किट. तो फॉर्म्युला आपण लिहिला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हटलं बा. स्टेट एनी टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिरीज LCR AC रेझोनन्स सर्किट. सिरीज LCRच्या कंडिशन्स तुम्हाला लिहायचे आहेत रेझोनन्स होत असताना. सो रेझोनन्स ऑकर व्हेन XL इज इक्वल टू XC म्हणजे जेव्हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स सारखे असतील त्याच वेळेस रेझोनन्स होईल. त्यानंतर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला टाका 1/2π√LC. आता जेव्हा सिरीज रेजिस्टन्स असतं किंवा सिरीज रेझोनन्स होतं तेव्हा करंट हा मॅक्झिमम असतो म्हणजे इम्पिडन्स हा मिनिमम असेल. सो इम्पिडन्स इज मिनिमम अँड सर्किट इज प्युअरली रेजिस्टिव्ह म्हणजे इम्पिडन्स असेल रेजिस्टन्स एवढा आणि म्हणून मग सर्किट काय असतं प्युअरली रेजिस्टिव्ह असतं. फोर्थ कंडिशन इज करंट बिकम्स मॅक्झिमम. जेव्हा सिरीज रेझोनन्स होतो तेव्हा करंट हा मॅक्झिमम असतो आणि याच सर्किटला आपण ॲक्सेप्टर सर्किट पण म्हणतो. या 5 पॉईंटपैकी कोणतीही 2 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. तशी 4 पॉईंट विचारायला पाहिजे होते त्यांनी पण 2च पॉईंट विचारलेत. क्वेश्चन नंबर 4. इन LCR सिरीज सर्किट व्हॉट इज द इम्पिडन्स अँड रिॲक्टन्स ॲट करंट रेझोनन्स. सिरीज LCR सर्किटमध्ये जेव्हा करंट रेझोनन्स होतं म्हणजेच रेझोनन्स ज्यावेळेस होतं त्यावेळेस इम्पिडन्स किती असतो आणि रिॲक्टन्स किती असतो. इम्पिडन्स बघा सिरीज LCR सर्किटमध्ये जेव्हा रेझोनन्स होतो सो इन सिरीज LCR सर्किट ॲट रेझोनन्स इम्पिडन्स इज मिनिमम अँड इट इज इक्वल टू रेजिस्टन्स. सो Z इज इक्वल टू R. बोथ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड इंडक्टिव्ह रिॲक्टन्सेस बिकम्स इक्वल दॅट इज XL इज इक्वल टू XC सो दॅट टोटल रिॲक्टन्स इज 0 म्हणजे रिॲक्टन्स काय असेल 0 असेल आणि इम्पिडन्स किती असेल रेजिस्टन्स एवढा असेल. केव्हा सिरीज रेझोनन्स जेव्हा होईल त्यावेळेस. नाव द फिफ्थ क्वेश्चन इज अ सिरीज LCR सर्किट हॅज रेजिस्टन्स 10 Ω अँड रिॲक्टन्स 7√2 Ω. व्हॉट इज द इम्पिडन्स ऑफ द सर्किट. तर सर्किटचं इम्पिडन्स काढायचं आहे. इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय असतो Z इज इक्वल टू √ रेजिस्टन्स स्क्वेअर प्लस रिॲक्टन्स स्क्वेअर. रेजिस्टन्स आहे 10 आणि रिॲक्टन्स आहे 7√2. सो 10चा स्क्वेअर प्लस 7√2चा स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये. सो स्क्वेअर रूटमध्ये 100 प्लस 49 × 2 म्हणजे 100 प्लस 98 म्हणजेच 198 आणि 198चं स्क्वेअर रूट येतं 14.07. ब्लॉकचे कॅल्क्युलेशन मी इथे दाखवलेले आहेत. सो इम्पिडन्स इज फाउंड टू बी 14.07 Ω. त्यानंतर 6th क्वेश्चन. अ कॉईल ऑफ रेजिस्टन्स 10 Ω अँड इंडक्टन्स 100 मिलीहेनरी. एक कॉईल आपल्याला दिलेली आहे तिचं रेजिस्टन्स आहे 10 Ω आणि त्याचं इंडक्टन्स आहे 100 मिलीहेनरी. अँड अ कॅपॅसिटर ऑफ व्हेरिएबल कॅपॅसिटन्स आर कनेक्टेड अक्रॉस अ 20 व्होल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय. म्हणजे LCR सर्किट आपण तयार केलं आणि ते LCR सर्किट आपण एका बॅटरीच्या अक्रॉस जोडलं AC सप्लायच्या अक्रॉस.
बॅटरीने ए सी सप्लायच्या अक्रॉस आपण जोडलं. ॲट व्हॉट कॅपॅसिटन्स विल रेझोनन्स ऑकर, तर कोणत्या कॅपॅसिटीला किंवा कॅपॅसिटरमधल्या कोणत्या कॅपॅसिटन्सला ते रेझोनन्स आपल्याला मिळेल. आता रेझोनन्स होतं आहे, आता फ्रिक्वेन्सी कोणती आहे, आपण फ्रिक्वेन्सी अप्लाय करतो 50 हर्ट्सची, म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स असेल. ठीक आहे, मग रेझोनंट फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला 50 हर्ट्स, अप्लाय केलेलं व्होल्टेज 20 व्होल्ट दिलेलं आहे, कॅपॅसिटन्स आपल्याला शोधायचं आहे, इंडक्टन्स आणि रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. आहे बरोबर बा. सो द अप्लाइड फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्स अँड ॲट धिस रेझोनन्स ऑकर, सो म्हणून मग रेझोनंट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स असेल. सो एफ आर इज इक्वल टू 1/2π/LC रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला टाका. त्याच्यावरनं सीचा फॉर्म्युला मी तयार केला 1/4π² FR², व्हॅल्यूज प्लेस केल्या 4, π² म्हणजे 9.87, L म्हणजे 10⁻⁻1 आणि FR² म्हणजेच 50चा स्क्वेअर 2500. कॅल्क्युलेशन आपण केले, लॉकचे कॅल्क्युलेशन तिथे बाजूला दाखवलेलेच आहेत, बघून घ्या. आपल्याला आन्सर मिळतं 1.014 × 10⁻⁻4 म्हणजे 0.1014 × 10⁻³ फॅरेड, म्हणजेच 101.4 × 10⁻⁶ फॅरेड, म्हणजेच 101.4 मायक्रोफॅरेड. या मायक्रोफॅरेड कॅपॅसिटन्सला रेझोनन्स होईल आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी किती असेल 50 हर्ट्स, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर 7th क्वेश्चन आहे, फाइंड द करंट इन द सर्किट कन्सिस्टिंग ऑफ अ कॉईल अँड अ कॅपॅसिटर इन सिरीज, म्हणजे कॉईल म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे सिरीजमध्ये आहेत, विथ ॲन AC सोर्स ऑफ 110 व्होल्ट. हे 110 व्होल्ट हे RMS व्हॅल्यू आहेत हां, म्हणजे ERMS येतो, आणि 60 हर्ट्स त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. द इंडक्टन्स ऑफ अ कॉईल इज 0.8 हेनरी अँड रेजिस्टन्स इज 50 ओहम. द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर इज 8 मायक्रोफॅरेड. तर तुम्हाला त्या सर्किटमधला करंट शोधायचा आहे. मग करंट शोधण्यासाठी IRMS इज इक्वल टू ERMS/Z. सो ERMS/Z, Z म्हणजे अंडररूटमध्ये R² + XL - XC². टाका व्हॅल्यूज. पहिले XL काढून घेऊ आपण. सो XL म्हणजेच 2πfL, ती व्हॅल्यू आली 301.44. XC काढून घेऊ, XC म्हणजेच 1/2πfC, ती व्हॅल्यू आली आपल्या 331.5 ओहम. हे ओहममध्येच असेल, हे पण लक्षात घ्या. ओके, आणि मग त्यानंतर आपण करंटचं कॅल्क्युलेशन करतोय ERMS/अंडररूटमध्ये R² + XL - XC². XLची व्हॅल्यू प्लेस केली, XCची व्हॅल्यू प्लेस केली, म्हणजे ब्रॅकेटमध्ये आलं ते 30.1 येतं, आपण 30च घेतलं. सो 2500 + 30चा होल स्क्वेअर म्हणजे 2500 + 900 म्हणजे 3400, म्हणजेच 58.31. आपल्याला करंट मिळतो RMS करंट 1.888 एम्पियर. सो RMS करंट इज 1.88 एम्पियर. आणि तुम्हाला पीक करंट विचारला, तुम्ही याच्यावरनं काढू शकता. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8मध्ये काय म्हटलं पहा, अ 0.5 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज डिस्चार्ज थ्रू 10 मिली हेनरी इंडक्टर. C आणि L तुम्हाला दिलेला आहे. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ डिस्चार्ज. आता फ्रिक्वेन्सी ऑफ डिस्चार्ज म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी काढायची तुम्हाला. आता ते शब्द थोडेसे वेगळे असल्यामुळे कन्फ्यूज होऊ नका, कारण की चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या वेळेसची जी फ्रिक्वेन्सी असते ती रेझोनंट फ्रिक्वेन्सी असते. सो Cची व्हॅल्यू दिली, Lची व्हॅल्यू दिली, रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजे FR काढायचं आहे. फॉर्म्युला आहे 2π√LC, म्हणजेच फॉर्म्युला झाला आपल्याजवळ अंडररूटमध्ये 4π² LC. व्हॅल्यूज प्लेस केल्या, सिम्प्लिफाय केलं, √19.74 याचं रूट आलं 4.44. आता मी कॅल्क्युलेटरनी कॅल्क्युलेशन केलेत, तुम्ही लॉगनी कॅल्क्युलेशन करायची आहेत. इथे मुद्दाम मी जागा ठेवलेली आहे तुम्हाला लॉगचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, आणि तुम्हाला येतात हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्क्रीनशॉट घेऊन ते याच्या नोट्स तुम्हाला मी देईल, स्क्रीनशॉटच्या फॉर्मॅटमध्ये पण याला टाकतो आहे, तर त्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेसाल. सिम्प्लिफाय केलं, आपल्याला आन्सर मिळतं 2.25 × 10³ हर्ट्स. सो फ्रिक्वेन्सी ऑफ डिस्चार्ज इज दिस, म्हणजेच रेझोनंट फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची, ते लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ऑफ अ कॅपॅसिटर ऑफ 5 मायक्रोफॅरेड ॲट अ फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स अँड 20 kHz. या दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला त्याचं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे.
मग कॅपॅसिटी रिॲक्टन्सचा फॉर्म्युला किती काय असतो 1/2πfc. पहिली फ्रिक्वेन्सी दिली त्यांनी किती 50 हर्ट्स. 50 हर्ट्सला कॅपॅसिटी रिॲक्टन्स शोधला आपण. कॅपॅसिटी रिॲक्टन्स आपल्याला मिळतो 636.5 आणि दुसऱ्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आपल्याला कॅपॅसिटी रिॲक्टन्स शोधायचं आहे. साहजिकच आहे कॅपॅसिटी रिॲक्टन्स फ्रिक्वेन्सीनुसार बदलतो हे आपल्याला माहितीच आहे. सो द कॅपॅसिटी रिॲक्टन्स ॲट फ्रिक्वेन्सी 20 kHz इज, पुन्हा फॉर्म्युला तोच, XC इज इक्वल टू 1/2πfc. एफ घ्या 20 kHz म्हणजे 20 × 10³ हर्ट्स आणि C आहे 5 मायक्रोफॅरेड, 5 × 10⁻⁶. सॉल्व केलं त्याला तर कॅपॅसिटी रिॲक्टन्स त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आलं 1.59 ओहम. बघा फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे कॅपॅसिटी रिॲक्टन्स कमी झालं. हे कमी फ्रिक्वेन्सीला जास्त कॅपॅसिटी रिॲक्टन्स होतं, पण जास्त फ्रिक्वेन्सीला कॅपॅसिटी रिॲक्टन्स कमी होत आहे, कारण की फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटी रिॲक्टन्स इन्व्हर्सली आहेत. सो कॅपॅसिटी रिॲक्टन्स ॲट फ्रिक्वेन्सी 50 Hz इज 636.5 ओहम अँड ॲट फ्रिक्वेन्सी 20 kHz इट इज 1.59 ओहम.